अंगणेवाडी जत्रा 2026 रान व्यवस्था 2026 ह्या इथून 4 व्हीलर पार्किंगला एंट्री आहे. कणकवलीच्या दिशेने आलो आहेत. इथे शिवकालीन शस्त्र ऐतिहासिक नाणी ग्रामीण भारत महोत्सव हे कणकवली प्रवेशद्वार आहे. मसुरे प्रवेशद्वार आहे. अंगणेवाडी जत्रेचा संपूर्ण असा व्ह्यू दाखवत आहे. त्याचा असा सुंदर असा हा रोषणाई पंग प्रवेशद्वार आहे. 100ला आहे. विशेष अतिथी प्रवेशद्वार आहे. विशेष अतिथी प्रवेशिकाची ही अशी मान्यवरांच्या बघा इकडे असा हा बॅनर आहे. मित्रांनो, सुंदर आपले असे आई भराडी देवीचे दर्शन झालेले आहे. मालवणच्या दिशेची अशी रांग आहे. हे फ्लॉवर पॉट्स. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आतुरता संपली आहे आणि तो दिवस आला आहे 9 फेब्रुवारी 2026. आज आहे अंगणेवाडीची जत्रा. तुम्ही माझ्या मागे आई भराडी देवी अंगणेवाडी मंदिर बघू शकता. तर आता मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये संपूर्ण कणकवलीपासूनचा एंट्री पॉईंट, पार्किंग, नंतर मग तिथले स्टॉल्स आणि नंतर मग मंदिरापर्यंत विशेष अतिथी रांगा, सगळीकडचे प्रवेशद्वार सगळं दाखवणार आहे आणि दर्शन घेणार आहे. चला तर बघूया. रांगा लागल्या आहेत आणि या इथे हा एस.टी. स्टँड आहे. या इथे रिक्षा पार्किंग आहे बघा. या इथून 4 व्हीलर पार्किंगला एंट्री आहे. या इथे सगळी अशी ही 4 व्हीलर पार्किंग आहे. या इथे बघा फायर ब्रिगेड पण आहे. या इथे बघा तुम्ही लांबचा प्रवास करून आले तर या इथे वॉशरूमची पण व्यवस्था आहे. हे बघा, ह्याच्या पुढे गाडी नाही जाऊ शकत, तर इथून आपल्याला आता चालत जायचे आहे आतमध्ये. या इथे सगळ्या स्टॉल्सला सुरुवात झालेली आहे. आपण आता कणकवलीच्या दिशेने आलो आहेत. अंगणेवाडी भराडी देवी अंगणेवाडी मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. इथे बघा भाविक एवढ्या सकाळी, अजून 6:45 वाजलेत तरी सुद्धा भरपूर भाविक दर्शनासाठी आले आहेत. इथे शिवकालीन शस्त्र ऐतिहासिक नाणी व गड किल्ल्याचं प्रदर्शन लागलेलं आहे. बघा, वस्त्रकलाचा हा स्टॉल आहे. तर इथलं डिटेल मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या आर्ट प्रोमध्ये हा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. ग्रामीण भारत महोत्सव इथले सगळ्या स्टॉल्सचा मी काल ब्लॉग बनवलेला आहे. तो माझ्या आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. जत्रेमध्ये बघा इथे लोखंडाच्या वस्तू आहेत, पेस्ट कंट्रोल आहे. त्यानंतर मग इकडे ताजे खाजे इथे बघा आत्ताच बनवण्यात आलेले हे खाजे. हे कसं आहे खाजा? 200. हा, ते किलो. हे किती किलोचं पाकिट आहे? 200 ग्रामचं. हे शिरसाट मसाल्याचा पण हा स्टॉल आहे बघा. या साईडला हे कणकवली प्रवेशद्वार आहे. हे खाजा आणि बाकी गोडकर मालवणी खाजे आणि बाकी पण इथे बघा हे सगळे असे हॉटेल्स आहेत. ह्या साईडला सुद्धा बघा हे वर्धम मिठाईचा हा स्टॉल आहे. हा गुरुकृपा मिठाईचा स्टॉल आहे. या इथे लिंबू सरबत आणि बाकी थंड पेय मिळेल. या इथे बघा हे डोश्याची पण व्यवस्था आहे. या इथे हा स्टार मालवणी मसाल्याचा स्टॉल आहे. इथे बघा श्रीदेवी भराडी माते नमो नमः. हे बघा किती भाविक दर्शनाला चालले आहेत आणि ज्यांचं दर्शन झालं आहे ते परत चालले आहेत. या इथे बघा ओटीचं सगळं सामान मिळतं, नारळ आणि बाकी इत्यादी. हे बघा मातीपासून बनवलेले सगळे भांडी. वर्धम हॉटेल आणि स्वीट मार्टचा स्टॉल आहे. मित्रांनो, कणकवलीच्या दिशेने आपण असे आलो आणि बघा इथून कणकवलीची दिशेने ही रांग अशी लागलेली आहे. ही नॉर्मल लाईन आहे. विशेष अतिथी वगैरे ही नाही आहे किंवा ग्रामस्थ मंडळाची नाही आहे. इथून असा रस्ता मसुरेकडनं येतो आणि नंतर मग इथून असं आपण मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो. हे मसुरे प्रवेशद्वार आहे. ही मसुरेकडनं येणाऱ्यांसाठी ही अशी रांग आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आहे आणि नंतर मग ह्या साईडला बघा इथे अशी खेळण्याची पण
दुकानं आहेत. इथून बघा तुम्हाला हा असा अंगणवाडी जत्रेचा संपूर्ण असा व्ह्यू दाखवत आहे. इथून पण असं हे एक प्रवेशद्वार आहे. तर आले तर आणि तुम्हाला जर फ्रेश व्हायचं असेल तर इथे बघा हे वॉशरूम वगैरे पण आहे. ह्या इथून पण बघा मंदिराचा असा सुंदर असा हा रोषणाईचा व्ह्यू दिसत आहे आपल्याला. ह्या इथे बघा हे गरमागरम चणे शेंगदाणे आणि फुटाणेला मस्त शेक देत आहेत. इथून बघा हे मंदिर भराडी आई भराडीचं मंदिर दिसत आहे आणि या इथे बघा हा वॉच टॉवर आहे. इथे बघा हे गरमागरम जिलेबी तळल्या जात आहेत. तुम्ही तिथे फायर ब्रिगेड बघितली बघा, इथे आता ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था आहे. बघा ही पण एक रांग आहे. तुमच्या नावाची किचन मिळते आणि बघा ही अशी आता गर्दी वाढत चालली आहे. इथे पण बघा कशी ही भरपूर गर्दी आता वाढत चालली आहे. या इथे हे अपंग प्रवेशद्वार आहे. बघा एक हे असं प्रवेशद्वार आहे. इथे स्वागत मंचावरती जाऊ शकतो. इथून पण बघा मंदिराचा कळस आपल्याला दिसत आहे. इथे बघा नारळ आणि हे ओटीचं सामान कितीला आहे? 100ला आहे ओटीचं सामान. आणि साडी कितीला आहे? अच्छा. तर हे विशेष अतिथी प्रवेशद्वार आहे, गेट क्रमांक 3. आणि बघा आपल्याकडे हा विशेष अतिथी प्रवेशिका आहे. तर इथून आपण एंट्री करणार आहोत. आपण आतमध्ये आलो आहोत. तर इथे बघा हे विशेष अतिथी प्रवेशिकाची ही अशी रांग आहे. विशेष अतिथी रांगेत उभं राहिल्यावर सुद्धा तुम्हाला इथे ओटीचं सामान मिळू शकतं. इथून ही रांग अशी आलेली आहे आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ही बघा ही अशी रांग आहे विशेष अतिथी. ही पण बघा एक अशी रांग आहे. मालवणच्या दिशेने येणाऱ्यांची बघा ही अशी रांग आहे. हे बघा अंगणवाडी जत्रा 2026. बघा मंदिर मी तुम्हाला आता झूम करून दाखवत आहे. अतिथी रांग आहे. आपण ह्या रांगेतून आलो आणि इथे बघा हे दर्शन झाल्यानंतर इथे असे भाविक असे उभे आहेत. मान्यवरांच्या हा मंच इथून पण ही अशी एक रांग आहे आणि समोर पण आपल्याला एक रांग दिसत आहे. तर इथे बघा डेकोरेशन मध्ये सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे सर्क्युलर पॅटर्न मध्ये. आणि इथे तुम्ही बघाल तरी बघा ही पण अशी सुंदर लाइटिंग केलेली आहे. तर इथे बघा डेकोरेशन मध्ये सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे सर्क्युलर पॅटर्न मध्ये. आणि इथे तुम्ही बघाल तरी बघा ही पण अशी सुंदर लाइटिंग केलेली आहे. हे बघा हे अंगणवाडी मंदिराचं हे असं सुंदर असं भव्य असं मॉडेल आहे. बघा इकडे असा हा बॅनर आहे. अंगणवाडी वार्षिकोत्सव रांग व्यवस्था 2026. तर आता आपल्याला इथून खाली मंदिरामध्ये उतरायचे आहे. तर मी तुम्हाला याच्या पुढचं चित्रीकरण दाखवू शकत नाही, आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे. दर्शन झाल्यावरती मी तुम्हाला नंतर मग बाकी पुढे कंटिन्युएशनमध्ये सगळं दाखवतो. दर्शन झालेलं आहे आणि नंतर मग पुढे बघा तिकडे प्रसाद मिळतो दोन्ही आणि नंतर मग इकडे हा देणगी कक्ष आहे. मित्रांनो सुंदर आपले असे आई भराडी देवीचे दर्शन झालेले आहे. पण बघा ही अशी भरपूर अशी रांग आहे. आता आपण इथून बाहेर पडलेलो आहे. दर्शन घेऊन आता आपण ह्या कणकवलीच्या दिशेने आलो आणि नंतर मग इथे आता हे मालवणच्या दिशेने आता आपण चाललो आहे. मित्रांनो मगाशी मी ज्यावेळेला विशेष अतिथी प्रवेशिका प्रवेशद्वार क्रमांक 3 मधनं प्रवेश केला तर इथे बिलकुल रांग नव्हती, पण आता बघा रांग किती वाढलेली आहे. हे बघा इकडे तुम्हाला दर्शन करून घातल्यानंतर जर समजा नाश्ता करायचा असेल तर या इथे बघा असे हॉटेल्स आहेत. मित्रांनो हा लोखंड महोत्सव भरलेला आहे. तर माझा दुसरं जे चॅनल आहे आर्ट प्रमोद त्याच्यावरती मी तुम्हाला याचा ब्लॉग दाखवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. विशेष अतिथी रांग ही इथपर्यंत लागलेली आहे. मालवणच्या दिशेची अशी रांग आहे.
त्याच्या दोन्ही बाजूला असे हे स्टॉल्स आहेत. हे मालवण प्रवेशद्वार आहे आणि इथे बघा ही अशी रांग लागलेली आहे. बघा असे लाकडी वस्तूंचे पण असे हे स्टॉल्स आहेत. ते किया हँगर कसं आहे? 150. अच्छा. पण बघा हे सुंदर असे हे फ्लॉवर पॉट्स पण हा असा स्टॉल आहे. कसं आहे हे? कितीला आहे? 100ला एक. ज्यूस सेंटरचा पण स्टॉल बघा. पॉपकॉर्न्स स्टॉल आहेत. कितीला आहे? कितीला? 100ला आहे. हे बघा भीड. ते पण बघा बेल्ट वेलेट वगैरे सगळं आहे. कितने काय हे वेलेट? 200ला आहे ते. आणि हे बेल्ट 120ला. इथे पण बघा तुम्हाला मालवणच्या दिशेने इथे पण ओटीचं सामान मिळेल. जातं वगैरे आहे. हे कितीला आहे जातं? हे जातं कितीला आहे? 2200च आहे. मालवण साईडचं हे प्रवेशद्वार आहे. ह्या इथपर्यंतच गाड्या येऊ शकतात. आणि इकडे बघा हा असा बस डेपो बनवलेला आहे मालवणसाठी. या आणि बघा ही यात्रा स्पेशल बस आहे मालवण आंगणेवाडी. मालवणच्या दिशेने सुद्धा बघा ह्या इथे फायर ब्रिगेड अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि इथे बघा ही फायर बाईक आहे. तसंच ह्या इथे पण बघा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे मालवण साईडला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आंगणेवाडी जत्रा 2026चा ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.